नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण दुर्गा देवीची जी वेगवेगळी 9 रूपं आहेत, त्या रूपांचा परिचय करून घेत आहोत. मंडळी, आपला हा जो नवरात्र उत्सव आहे, हा शक्तिपूजेचं महात्म्य वर्णन करणारा आहे बरं का. आणि तो आपल्या विजयाचा पर्वकाळ आहे, हे सुद्धा आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आपली ही जी आदी माता आहे, आदी शक्ती आहे, ती मनुष्य जीवनातला अज्ञान, अंधकार दूर करते. अविद्येचा नाश करते आणि मानवाला सुबुद्धी देते. महालक्ष्मी होऊन त्याला स्थैर्य, आयुरारोग्य, वैभव आणि संपत्ती देते. अन्नपूर्णा होऊन तीच त्याचं संगोपन करते आणि महाकाली चंडीहून संकटांवर झडप घालून आपल्या लेकरांचं रक्षण करते, असा पौराणिक इतिहास आहे बरं का. म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये ही शक्ती, ही माता आपल्या मानवाला मदतच करत असते. आता आज आपण कात्यायनी देवी हे जे देवीचं रूप आहे, त्याचं थोडंसं स्वरूप आज समजून घेणार आहोत. कात्यायनी देवी हे दुर्गा देवीचे 6वे रूप आहे. 6व्या दिवशी या देवीचे पूजन करतात. कात्य गोत्राच्या कात्यायन महर्षींनी उग्र तपश्चर्या करून देवीला विनंती केली की तू माझी मुलगी म्हणून जन्माला ये, असा वर मागितला. देवी पार्वतीने कात्यायन ऋषींच्या घरी जन्म घेतला. हिची प्रथम पूजा कात्यायन ऋषींनी केली, म्हणून हिला कात्यायनी असं म्हटलं जातं. मंडळी, ही महापराक्रमी देवी आहे. हिला निर्माण करताना ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी आपापल्या तेजाचे अंश हिच्यामध्ये ओतले, घातले. हिने अनेक राक्षसांचा संहार केला. सिंहावर आरूढ होऊन 4 हात असलेली चतुर्भुज रूपातील देवी असं हिचं स्वरूप आहे. हिचा उजवा हात अभयमुद्रेत आहे, तर मागील उजवा हात जो आहे तो वरमुद्रेत आहे. डाव्या हातामध्ये तलवार आहे. मागील डाव्या हातामध्ये कमळ आहे. नवग्रहांपैकी गुरुग्रहावर देवी कात्यायनीचा अंमल आहे. हिच्या उपासनेमुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त होतात. हिला महिषासूर मर्दिनीही म्हटलं जातं, संबोधलं जातं. तर मंडळी, असं हे कात्यायनी देवीचं स्वरूप आपण थोडक्यात समजून घेतलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, त्याला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आणि आता या भागाला पूर्णविराम देताना आपण सर्वांनी देवीचा जागर करूया आणि तिचा जयघोष करून म्हणूया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.